रूप पाहता लोचने रूप पाहता
हेलो 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 Bye.
जेवणाच्या रस्त्यामध्ये लावलेली तेवढी कोणाची असेल तर काढून घ्या बरं ती 67-26 क्रमांकाची गाडी 20 नंबर पाशिंग 20 नंबर आहे तिची आताच सरकून बसत चला बरं नंतर काय होतं जागा नाही राहत महिला सरका तुम्ही सरका सरका एकदम जागा मोकळी सोडू नका पाठीमागे लोकांना बसायला जागा नाही राहत रोज सांगावं लागतं सरका पुढं सरका आणि जोगदारांना कालच सांगितलं होतं त्या ह्या मधल्या खांबावरून त्या खांबापर्यंत महिला बसल्या तरी चालतील इकडे पुरुष अजून त्या पडद्यापर्यंत बसा ना तिकडून त्या बाजूने सरका हळू सगळे सरका ज्यांच्या डायरेक्ट नावावर जागा असेल ते नका सरकू पण बाकीचे सरका
योगाची संपदा त्यागाने शांती, योगाची संपदा त्यागाने शांती, उभे लोके कीर्ती 16 मान, येरे रावरे दयाचे उसणे, भाग्यस्थळी देणे झाडावेसी, केल्या पावला ठाईचा तुला हो, तृष्णेचा तुका हो कहावितो, येरे रावरे दयाचे उसणे, भाग्यस्थळी देणे झाडावेसी, तुका म्हणे लाभ कर्तव्या नावे, तुका म्हणे लाभ कर्तव्या नावे, शिवपद जीवी भोगी देल, येरे रावरे दयाचे उसणे, भाग्यस्थळी देणे झाडावेसी, विठ्ठल समचरण सरोजं चंद्रनीलामदाभं, जगननिहितपानिं मण्डनं मण्डनानां, तरुण तुलसीमाला कञ्जनं कञ्जनेत्रं, सदैनवलहासं विठ्ठलं चिन्तयामि, पांडुरंगा कुरु प्रथम नमन, दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुक, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सुपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावणी, आद्यत्रे जननी देवाची, ज्यांचे गावी केला वास त्यासी नसावी उदास, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, किंवा शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला, नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा, सोडो बंत तथा कुणजन तया मामासे बोलती, नामे शंकर शंकरा शुभ करा निसंग जो संगती, पुण्यश्लोकीचा पुण्यनगरीचा मोती खरा शुभ तू, ऐशा संतवरा शुभ करा दांडे करा वंदे तू, सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो, मनोबुद्धि अहंकार चित्तानिना, न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे, न च व्योम भूमिर्न तेजो न वायु, चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहं, चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविष्टम्, एकैकमक्षरं पुंसा महापातकनाशनं, ध्यात्वा निरोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं, जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं, मनोजं मारुततुल्यवेगं जितेन्द्रिय बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं आनन्दमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। तुम्हाला टाळ वाजवत नसेल खाली बसायचं, मी मास्तर आहे, दिवसभर शिकवलेलं आहे, पुन्हा इथं आलो म्हणजे तुम्हाला शिकवायची वेळ येऊ नये, पुन्हा सोडून द्यायची इच्छा होईल मला,
टाळ घेत नाही. म्हणजे ते वाचतात ना ते मध्ये. नाही, नाही, नाही. असं बाबा ए बाबा बघा मी सांगतो तसं करू आता. तुम्हाला कटाळा आला का मग बसा हा? बाकी तुम्ही थांबा. त्यांचा क्लास तिथपर्यंतच घ्यावा लागेल कंटाळा येईपर्यंत. आता त्यांना जर बसलं त्यांच्या माया म्हणते बाबा काय असाच आहे का काय भानगडी येते सगळ्या. समाजात फिरायचं बोलतं सांभाळावं लागत माणसं सांभाळायचं. मला उल्हास असतो यायला जाय टाळ कीर्तन आम्ही घातले आयुष्य त्यात विठ्ठल योग्याची संपदा त्या गाणी शांती उभय लोकी कीर्ती सोहळा मान एरेरावरे दयाचे उसणे भाग्यस्थळी देणे धाडाविषयी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववन्य महाराष्ट्र भूषण असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा सर्वांच्या परिचयाचा पाठातला संतपर प्रकरणातला अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज योगी जीवनातील संपदा सांगतायत ना. योगी ज्या साधनाद्वारा या पदापर्यंत पोहोचतो त्या साधन सामुग्रीचा विचार जगद्गुरु तुकाराम महाराजांनी इथे केला. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे सर्वांच्या परिचयाचा आहे. पण अभंगाचा जर तृत शब्दशः भाव पाहिला तर अतिशय सोपा आहे. योग्याची संपदा त्यागाने शांती. जो योगी आहे त्याची संपदा त्याग आणि शांती आहे. ज्याच्याकडे त्याग शांती आहे त्याला योगी म्हणतात आणि त्याचाच उभय लोकी कीर्ती सोहळा मान. उभय लोकात त्याची कीर्ती आहे त्याचा सोहळा आहे आणि त्याचा मान आहे. कीर्ती कोणाची सोहळा कोणाचा आणि मान कोणाचा. अर्जुनाची स्वर्ग लोकात कीर्ती आहे नचिकेताची यमलोकात कीर्ती आहे. आमच्या संतांची याच्या पुढे उभारला होय दिनी लोकावरी ऐसे चराचरे कीर्ती जानते. ही कीर्ती होण्याचं कारण काय. सरळ उत्तर दिलं एरेरावरी जयाची 2 पाठ आहे. जयाची उसणी भाग्यस्थळी देणे धाडाविषयी. इथे उसणवारी सांगतायत म्हणजे उभय लोकात त्यांची कीर्ती आहे हे निश्चित आहे. का कीर्ती असं जर म्हणाल वेळ मिळाला तर सांगतो. देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा. किती वर्णन केलं. समुद्र नदी नव्हे पैगा पाषाण म्हणून लिंगा संत नव्हते जगा मानस त्यासारखी एरेरावरी जयाची उसणी भाग्यस्थळी देणे धाडावेशी. पण इथे उसणवारी सांगितली आहे म्हणजे कोणती घ्यायची. देहापाचाचा अनिला उसना. जिथून आलो तिथे जायचंय. आलं ते ठिकाण भाग्यस्थळ आहे आणि जिथे पोहोचायचं ते भाग्यस्थळ आहे. त्या अगोदर प्रत्येकाला यमाच्या दरवाजात उभं राहायचंय आणि उभं राहिल्यानंतर काम क्रोध आदी विकाराचा झाडा द्यायचा. प्रत्येक माणसाला झाडा सांगितलं. देवाच्या दर्शनाला जाताना पहिल्यांदा कासवाचं दर्शन घ्यावं लागतं. देवाच्या दर्शनात देवळात जाण्याकरता मोठमोठ्या देवस्थानमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा पहिल्यांदा आपला झाडा घेतला जातो. कशा कशाचा घेतला जातो व्यवहारिक जीवनातले शब्द सांगतो. कोण तंबाखू खात असेल कोणाकडे पान असेल कोणाकडे सुपारी असेल कोणाकडे बिडी असेल. मी फक्त तिथलं सांगतो तुमच्या खिशातलं काढून मला ठेवा हे नाही सांगत. लक्षपूर्वक आहे. तिथे झाडा घेतात आणि मग तुम्हाला पाठवतात. तुमच्याकडे जर अशा वस्तू दिसल्या तर तुम्हाला जाऊ देत नाही. हे झालं देवाच्या दारात. राजाच्या घरी जर जायचं असेल तर राजवाड्याच्या बाहेर शिपायाच्या समोर उभं राहावं लागतं. मोठ्या माणसाकडे मंत्र्याकडे जायचं असेल तर तुम्हाला झाडा द्यावा लागतो. म्हणजे झाडा दिल्याशिवाय सामान्यातल्या माणसाची भेट नाही. झाडा दिल्याशिवाय मंत्र्याची भेट नाही. देवाची भेट तो असाच गेला म्हणजे लगेच होईल का. त्याकरता झाडा द्यावाच लागणार. पण काही माणसं म्हटले महाराज आम्हाला झाडा चुकवायचा मधला मार्ग सांगा आणि आम्हाला भाग्यस्थळ प्राप्त करायचं. सगळीकडे मधला मार्ग ठरलेला आहे. सगळीकडे यदा कदाचित फाशीची शिक्षा जरी झाली असं ठरलं तरी दयेचा अर्ज राष्ट्रपतीकडे करता येईल. मधला मार्ग आहे. आणि यदा कदाचित त्याचं वागणं बोलणं जर तसं नसेल आणि तो त्या कृतीद्वारा जर गुंतला गेला असेल तर त्याला दया करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. तसं मधला मार्ग काहीतरी आम्हाला सांगा असे साधक म्हटले.
तेव्हा तुकोबाराय म्हणतात केली या भावना ठाईचा तुला हो तृष्णेचा तो कहाऊ कहावितो. इथे ठाईचा म्हणजे परमात्मा स्वरूपाचा लाहो करा. लाहो करणं म्हणजे त्याचं चिंतन करणं आणि त्याच्या चिंतनानं काय होईल म्हटले झाडाचं केलं. सोपं उत्तर दिलं. मग केली या भावना ठाईचा तुला हो पण इथे अंडरलाईन करावी लागेल. तृष्णेचा तो कहाऊ कहावितो. मनुष्याची तृष्णा शांत होत नाही आणि तुम्ही सांगतात लाहो केल्यानंतर तिथपर्यंत जात आहे. हे कसं त्याचं दुसरं उत्तर देतो. भगवंताच्या नामचिंतनाने तृष्णा राहत नाही आणि भगवंताच्या नामाचा जर लाहो लागला तर तृष्णा उत्पन्न होत नाही आणि भगवंताच्या नामाचा जर लाहो असेल तर तृष्णात माणसाला निर्माण होऊ शकत नाही. म्हणून केली या भावना ठाईचा तुला हो तृष्णेचा तो कहाऊ कहाव. मग तृष्णा इच्छा शांत झाली की मनुष्य कोणत्या स्थितीला जातो. तुका म्हणे लाभ अकर्तव्या नावी शिवपद जीवे भोगे जेल. तो अकर्तव्य स्थितीचा अधिकारी बनतो. ही अकर्तव्य स्थिती प्राप्त होणं म्हणजे काही न करणं असाही त्याचा अर्थ नाही. मनुष्यानं कार्य करावं पण मी करतो असं वाटू देऊ नये. पाण्यामध्ये कमळ आहे पण पाण्यापासून अलिप्त आहे. त्याला सगळी प्रमाण उदाहरण तो नेत्री पाहे श्रवणी ऐकतो आहे पण तेथेच नवल देखील. परमात्मा पाहतो बोलतो ऐकतो सगळ्या क्रिया करतो पण मी पणा लावून घेत नाही. कसा आहे तो कसा आहे असं जर म्हटलं तर पाण्यामध्ये कमळ आहे पण पाण्यापासून अलिप्त आहे. म्हणजे प्रत्येकाच्या हृदयात आहे पण मी त्याला चालवतो असं तो म्हणत नाही. सूर्यप्रकाश सगळ्या घराला सगळ्या लोकांना देतो पण कधी बिल मागत नाही. चंद्र सगळ्याला प्रकाशमान करतो पण कधी तुम्हाला म्हणत नाही की माझ्या प्रकाशाखाली तुम्ही राहता. एक गोष्ट सुद्धा भगवंतानं आपलेपणाकडे लावून घेतलेली नाही. माणूस कोणतंच काम त्याचं नीट करत नाही पण मी करतो असं म्हणल्याशिवाय तुका म्हणे लाभ अकर्तव्या नावी शिवपद जीवे भोगी. ही अकर्तव्य स्थिती जीवाला प्राप्त होणं म्हणजे जीव कोणत्या पदाचा अधिकारी होणं शिवपदाचा अधिकारी होणं. आता हे शिवपद जीवाला प्राप्त करायचं उलट सांगतो. आता जीवाला जर शिवपद प्राप्त करायचं असेल अकर्तव्य स्थिती जावी अशी वाटत असेल किंवा अकर्तव्य स्थितीचा अधिकारी व्हावं वाटत असेल तर त्याग शांती संपादन करा. तृष्णा इच्छा जावे वाटत असेल तर त्याग शांती संपादन करा. तुम्हाला भाग्यस्थळ प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर त्याग शांती संपादन करा आणि त्याग शांती जो संपादन करतो त्याला योगी म्हणतात. असा या अभंगाचा शब्दशः भाव मी आपल्या समोर मांडलेला आहे. कीर्तनाला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार परिचय देणं गरजेचं आहे. तो असा चालू असलेला गीता जयंतीच्या निमित्ताने भव्य अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र साकूर या ठिकाणी अतिशय थाटामाटामध्ये समस्त ग्रामस्थ मंडळी युवा भजनी मंडळ तरुण मित्र मंडळ हनुमान मंदिर श्री क्षेत्र साकूर तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक याद्वारा अतिशय थाटामाटात हा उत्सव चालू आहे. पण या उत्सवाकरता ज्यांचे आशीर्वाद आहेत ते परमश्रद्धेय परमादरणीय नागोराव महाराज बहादुरे व महंत महामंडलेश्वर शिवानंदजी महाराज व परशुराम बाबा तसेच वैकुंठ हवप भीमसेन महाराज सहाने आणि गुरुवर्य श्री हरिभक्तीपरायण माधव बाबा घुले स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज भजनी मंडळ मठ इगतपुरी यांच्याद्वारा अतिशय थाटामाटामध्ये हा उत्सव चालू आहे. आणि या उत्सवामध्ये ही आजची माझी कीर्तनाची सेवा आहे. जरी पत्रिकेवर मागे पुढे झाली असली तरी सोयीनं मी करून घेतलीये यांच्यावर कोणी आरोप करू नका. म्हणजे मी मोकळ्या मनानं सांगतो. आता तुम्हाला याच्यातलं कोणाला काही माहित नसेल पण पत्रिका पाहिल्यानंतर मी असा विचार केला आपल्या पत्रिकेत तारीख दिसते पण मी त्या तारखेला दिसत नाही. मी महाराजांना फोन केला म्हटलं महाराज अहो म्हटलं माझं कीर्तन किती तारखेला आहे. त्यांनी मला सांगितलं तुमचं कीर्तन तुमच्याच तारखेला आहे पण आता तुमचं आडनाव सहाने आहे पंढरनाथ महाराज पण आम्ही शहाणे आहोत. म्हणलं मला परत पत्रिका पाठवा. त्यांनी मला परत पत्रिका पाठवली. मी वडिलाच्या नात्याने त्यांना हक्कानं बोललो म्हणलं एक काम करा देवकर महाराजांना फोन करा आणि त्यांना विचारा तुमची तिथी कोणती. तारीख विचारू नका म्हटलं विचारा. त्यांनी बरोबर विचारलं त्यांना. तो तुमचा दोष नाही त्यांचा दोष नाही. जुन्या डायरीच्या तिथीत आमोशा 2 झाल्या म्हणून प्रतिपदेला सुरुवात तुमच्या डोक्यात तेच राहिलं. म्हणून मी त्याला सांगितलं पण महाराज मी एका कामात 2 माणसं सुखी केली.
नाही एका टायमाला 3 एकत्र आले असते. मी त्यांना म्हटलं काही हरकत नाही, हे सगळं कधी कधी तिथीचा तारखेचा आमच्या सारख्या पोरायला म्हणतो बरं मी, आमच्या सारख्या पोराला जास्त तिथी कळत नाही, तारखा कळत. मला जर एखाद्या विचारलं महाराज आमच्या गावातल्या चैत्रातली शुद्ध अष्टमी घ्या असं जर विचारलं तर मी त्याला सांगत असतो कॅलेंडरवर तारीख पान मग मला सांग. असे नाही पुढचे बोलणारे. कधी कधी तारीख तिथी हे जुळलंच असं सांगता येत नाही. मग त्या अष्टमीला ती तारीख असेल तर ती आपली बसेल. महाराजांचा त्यामध्ये दोष नाही. मला त्याने फोन केला 2 वेळा, म्हटलं काळजी करू नका, मी तुम्हाला आता सांगतो, मला 8 तारीखही जमतील 9 बी जमतील. ते म्हणले कस काय? म्हणलं आपण दोन्हीकडे मॅच खेळू, इथलं 6 ते 8 करतो, तिथलं 9 ते 11 करतो, दोन्ही सांगतो म्हणलं. ते म्हटले नाही, तुम्ही तुमच्या वहीवर दिलेली त्या तिथीला या. म्हटलं माझ्या वहीवर आजचीच आहे. आणि या तिथीला मी आलो. इथे आल्यानंतर ही सगळी मंडळी पाहिली. दोन्ही मृदंगमणी महाराज आहेत, संगीत विशारद अलंकार गायनाचार्य सगळी महाराज मंडळी आहेत. पण मला पंढरी महाराजांनी एक सांगितलं, म्हटले मी तुमचे अनेक कीर्तन ऐकलेत महाराज, पण आमचं साकूर गाव कीर्तन ऐकण्यातले लोक आहेत. म्हणलं काळजी करू नका, मी जोग महाराज संस्थेतला विद्यार्थी आहे, मी काचा थोडाच आहे. अहो असं काय करताय? काल अनिल महाराज पाटलाचं कीर्तन झालं, त्याचा 1 नंबर होता, 2 नंबर माझा आहे, उद्या मुंडे महाराज 3 नंबर. कीर्तनात परीक्षा मिळालेली आम्ही नंबरचे विद्यार्थी आहे आणि तेही संस्थेत आहे. मी 2001 साली सुटलेलं आहे. तुमच्या सगळ्याच्या कृपेने मला शताब्दीत सुद्धा कीर्तन करायला मिळालेलं आहे. आता जी 20ची शताब्दी झाली, एकमेव विद्यार्थी मी असा आहे की मला वेळेवर उभा केलेला आहे. मला काही कोणी सांगितलेलं नव्हतं. मला सकाळी 8ला सांगितलं, 9ला कीर्तनाला फेटा बांध, इतकं भाग्य माझ्या पदरी मिळालं. आणि म्हणून मी चाले महाराज म्हणलं तुम्ही काही काळजी करू नका, जसे असतील तसं कीर्तन करायची मला सुद्धा सवय आहे. म्हणून 365 दिवसात 250 दिवस कीर्तन आहे. लोक जसे असतील, माल फेकला की माणसं येतात दुकानावर, विठाला सेवे करता जो अभंग निवडला तो अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज योगी जीवनातील संपदा सांगतात. आपण जर या कलियुगाचा विचार केला, त्या कलियुगामध्ये प्रत्येक मनुष्य देवाची साधना करतो. कोण देवाची साधना करत नाही असा कोणताही जीव नाही, कोणताही मनुष्य नाही. ज्ञानवान ज्ञानेश्वरीत वर्णन केले बघा, देखे मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील. माऊली म्हणतात प्रत्येक माणसाचा स्वभाव आहे देवाची साधना करणं. फक्त एक आहे, काही साधना सोप्या असतात आणि काही साधना अवघड असतात. काही अवघडातल्या अवघड असतात आणि काही सोप्यातल्याही सोप्या असतात. साधं उत्तर आहे. रोज संध्याकाळी आपण प्रत्येक जण हरिपाठ करतो. हरिपाठ करणं सोपं आहे इथपर्यंतच आपल्या सगळ्याला माहिती आहे. पण माझा साधा प्रश्न आहे, हरिपाठातल्या अभंगाचा अर्थ कळणं सोपं आहे का? मग तुम्ही त्याला सोपं म्हटलं ते तुम्हाला अवघड का वाटलं? कधी याचा विचार केला? त्याचं साधन काय, त्याचं साध्य काय, हे कधी डोक्यात नाही. साधं उत्तर तुमच्याकडे म्हणून जातो. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तेचारी साधिया. आता इथे देवाची द्वारी उभा क्षणभरी आणि तेने मुक्तीचारी. सामान्य मनुष्य असेल तर क्षण शब्दाचा अर्थ काय करेल? घड्याळीचा तास काटा, मिनिट काटा, सेकंद काटा, यापेक्षा त्याला दुसरा क्षण सापडत नाही. पण परमार्थिक मनुष्याकरता क्षण शब्दाचा अर्थ काय केला? आईच्या उदरातून जन्माला येतो त्या क्षणापासून मृत्यूच्या शेवट आशेपर्यंत ज्याच्या मुखातलं भगवंताचं नाव बंद होत नाही त्याला चारी मुक्ती प्राप्त होतात. आता मी असं विचारतो, हे म्हणणं सोपं आहे. मी अगोदर काय सांगितलं? हरिपाठ 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 सोपं आहे. अजून म्हणतो मी सोपं आहे म्हणतो. 7 5 3 पुढचं काय? हुशार दिसत राहू हे कार्यकर्ते. 7 5 3 दशकांचा मेळा आणि एकत्रित कळा डावी. आता 7 5 3 याची बेरीज किती होती रे? 7 5 3. मास्तरच नव्हता गणिताला मला.
सोपं उत्तर आहे. हे गणिताच्या दृष्टीने सांगतील. पाठ असल्यानंतर हरिपाठात म्हणतील सातवादीनं जगांना मिळा आता म्हणतील हे सगळी. पण अर्थ लावण्याकरता 70 वर्षाचा जरी वय झालं तरी डोकं लागत. हे का म्हणतोय, काही वाचणं सोपं आहे पण कळणं, काही पाठ करणं सोपं आहे पण स्वरात येणं मला भानगडी द्या. तुम्ही बघा, ज्याला ज्ञानेश्वरीचं पारायण करता येतं ना, पारायण ओम नमो द्या वेद प्रतिपाद्या जे जे सुसंवेद्या आत्मरूपा देवा तुझे गणेश सकल अर्थगती प्रकाशू म्हणे निवृत्तीला, असं याला काय म्हणतो आपण, पारायण. आता माझं मत आहे हे पारायण करणं सोपं, पण पारायण करणं ज्यांना सोपं झालं त्यांना एखादी ओळी पाठ करणं अवघड आहे. एखाद्याला एखादी ओळी पाठ करणं सोपी होऊ शकते, पण पाठ झाल्यानंतर ती ओवी पुन्हा आठवणं त्याच्यापेक्षा अवघड आहे. दुपारी काय खाल्लं, तुम्ही काय खाल्लं दुपारी, भाजी कोणती खाल्ली, वेळ लागला का नाही मेथी सांगा तुम्हाला, कशासाठी सांगितलं माहिती की, म्हणजे दुपारी काय खाल्लं या करता आपल्याला काय लागतो, वेळ लागतो. मग इथे तुम्ही पाठ केलेलं आठवायचं, इतकं सोपं. बर ठीक आहे, एखाद्याची बुद्धी चांगली असते, तजेल असते, लहानपणी त्याच्या आई त्याला सोनं खाऊ घातलेलं असतं असं म्हणायचं असतं. खाऊ घालतात ना सोनं, त्या कळलं तुम्हाला. मात्र ते सोनं खात असतात, त्याची बुद्धी तजेल आहे, त्यानं पाठ केलं. अहो काही माणसं एक पाठी म्हणजे एकदा दोनदा वाचलं की त्यांचा अभंग पाठ. काही कान पाठी आहे, दुसऱ्यानं म्हणलं तरी त्यांच्या पाठ. काही तर इतक्या पाठी आहे दुसऱ्यानं म्हणलेलं सुद्धा पाठ होत नाही. वैद्य बाबा संस्कृत शिकवत नाही, सगळं सांगायचं. ब्रह्म म्हणतात येत नाही काहीला, ब्रह्म 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 नाही ब्रह्म. किती फरक आहे. बरं ठीक आहे, माझं मत सांगितलं तुम्हाला. एखाद्याला पाठ करणं सोपं झालं, आठवणं सोपं झालं पंढरी महाराज. पण आता तिसरं उत्तर आहे का, आठवल्यानंतर त्या अभंगाला चाल लावणं अजून अवघड होईल. एखाद्याला चाल लावणं सोपी होईल, पण लावलेली चाल स्वरात येणं त्यापेक्षा अवघड आहे. तुम्हाला याच्या पुढचं गणित सांगू का, स्वरात येणं अवघड आहे. जर स्वरातून गेलं तर आपण त्याला म्हणलो ना तुझं स्वरात नाही, तो म्हणतो तू मला शिकू नको, तुझ्या बापाला शिकवायला मिळून. त्याच्यामुळे भजन बंद झाले, लोकांना पेटे विकून टाकले. अशा जुन्या पेट्या माझ्या सासऱ्या दुकानात लई येतात. तुम्ही आळंदीला जेवढे कोणी काळं घ्यायला येतात कोणाच्याही दुकानात, ती सगळी दुकानं माझ्या सासऱ्याचीच आहे. कोणाच्याही दुकानात 4-5 दुकानं जे आहेत ना चौकातली, ती आमचीच आहे. मग या सगळ्या पेट्यात आले की त्याच्यावर नाव वाचत असतो, मला काही काम नसतं. मग त्यांना विचारायचं का ही का जमा केली, वाजून लय काय झाली, खराब झाली म्हणा किंवा काय नको, यांची नको त्यांची नको, आम्हाला नवीन द्यायची. हा विनोदाचा भाग आहे. पण मला उत्तर काय द्यायचे ते नीट लक्षात. पाठ करणं सोपं झालं, चाल स्वरात येणं सोपी झाली, पण चाल कोणत्या वेळेला म्हणायची कळणं हे सुद्धा कठीण आहे. प्रत्येक चालीला वेळा ठरले. आयर भैरव कधी म्हणावा, मालकंस कधी म्हणावा, भीमप्लास कधी म्हणावा, शिवरंजनी कधी म्हणावी, ललत कधी म्हणावा, तिलक खांब कधी म्हणावा. आणि पूर्वी दीप राग म्हटल्याबरोबर दिवे लागत होते, मेघ मल्हार म्हटल्यावर पाऊस पडत होता. आता गाय लागल्यावर असं वाटतं माईक बंद करा. परवा दिवशी 25 मिनिटं चाल म्हणली, मी तर डायरेक्ट पोलिसाने धरून आणले उभा राहिलो. आणि पुन्हा सगळं झाल्यावर तो गायक मला म्हणे कशी झाली, मला इथून पुढे लवकर निघ. तू 25 मिनिटं चाल म्हणतो आणि आमच्याकडून 1 मिनिट शिल्लक झाला की लगेच मध्ये टाळ वाजतो. आणि तू ऐकायला आलो का. मी कोणाला नाव नाही ठेवत. माझा म्हणण्याचा उद्देश लक्षात ठेवा, कोणता राग कोणत्या वेळेला म्हणावा हे कळलं पाहिजे. बरं यादा कदाचित संगीताचा अभ्यास महाराज केला तर त्याला राग म्हणण्याचं कळलं, पण नीट ऐका आता, राग म्हणण्याचं कळलं, स्वरात आणण्याचं कळलं, आठवणं कळलं, पाठ झालं, वेळ कळली. पण तिसरा समय कोणता, ज्याला तुम्ही पाठ केलं, ज्याला स्वरात आणलं, ज्याचं म्हणणं कळलं, त्याचा अर्थ कळणं वाङ्मयात सगळ्यात अवघड.
सगळ्यात अवघड. मी तुम्हाला असे काही अभंग सांगतो, अर्थच कळत कस काय कळत. ऐका. मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार. कानपाट असलेले कसे म्हणतात माहिती का? मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर. सूक्ष्म दुस्तर म्हटलं की अर्थ बदलतो आणि सूक्ष्म दुस्तर म्हटलं की अर्थ लागतो. आता मला सांगा, हे वाचून पाठ केलेला बरोबर म्हणतो, पण कानपाट असलेला, कानपाट म्हणजे जात्यावर दळणारी पुढे म्हणतील मागची नुसती आता कळलं त्यांनाही कळलं पाहिजे. मी दोन्ही गोष्टी तुम्हाला मांडून देतो. बरं ठीक आहे. आता महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे स्वर कळला, ताल कळला, म्हणायचं कळलं, अर्थ कळत नाही, असे कितीतरी अभंग आहे. कितीतरी. मुंगी उडाली आकाशी तिने गिळली सूर्याशी, थोर नवलाव झाला वांजे पुत्र वर्षाला. आता कल्पना करा, मुंगी उडाली आकाशी तिने सूर्याला गिळलं. हे अभंग पाठ होता, त्याला स्वर लावता येतो, चाल म्हणता येते, म्हणण्याचं ज्ञान आहे, स्वरात आलात येतं. पण सगळ्यात वाईट जर कोणतं असेल, अर्थ लागत नाही आणि मग बुद्धी पुरत नाही, त्यावेळेला मनुष्य फक्त कल्पना करतो, मुंगी उडाली आकाशी. मुंगी उडाली गोविंदरावाच कळा मुंगी वर कशी गेली. ऐका, मुंगी आकाशात उडती असं म्हणावं तर मुंगीला काय पाहिजे? पंख. तुम्ही मुंग्या पाहिल्या हत्ती उडाले असतात का? नाही, हत्तीपेक्षा लहान आहे, पण लहान असली तरी हत्तीच्या कानात गेली. हत्ती म्हणजे मुंगी सुद्धा हत्तीला मारू शकते, हे बऱ्याच हत्तींना माहित नाही. आता कळलं असेल काही इलेक्शन मधून. अजून थोडं पुढे उत्तर द्यायचं मला. मुंगी उडाली आकाशी तिने गेलेले सूर्याशी, थोर नवलाव झाला वांजे पुत्र प्रसवाला. मी आता कल्पना करतो तुमच्या पुढे. मुंगी आकाशात उडाली, तिने सूर्याला गिळलं. पहिली कल्पना करा, सूर्याला गिळंकृत करणारी सूर्यापेक्षा मोठी पाहिजे का लहान पाहिजे? मोठी पाहिजे. आता कल्पना करा, हे मृदंग आहे, मृदंग ठेवण्याकरता त्याची जी खोड आहे ती त्याच्यात मापाची पाहिजे का 3 इंचानं जास्त पाहिजे? जास्त पाहिजे. कारण लहान वस्तू ज्याच्यात ठेवायची ती वस्तू कशी पाहिजे? मोठी. डोक्यात टोपी पाहिजे का टोपीत डोकं पाहिजे? आता मला कळलं साखर हुशार आहे. डोक्यात काय पाहिजे? टोपी. असू द्या, मी कल्पना करतोय फक्त तुम्हाला पटण्याकरता. आता या मृदंगाला ठेवण्याकरता खोल तुम्ही अशी मोठ्या आकाराची केली म्हणजे तुम्हाला जसं पाहिजे तसं ठेवता येतं. साधं गणित आहे. डॉक्टरनं छातीचं माप आपल्या त्या डॉक्टर चालू होते तुमच्या छातीचं माप 32 घेतलं, शर्ट शिवताना 30चं शिवलं. आता काय होईल? साधं गणित आहे. तुमची छाती 32 असेल तर तो 33चं शिवेल, 34चं शिवेल. का? कारण तुम्हाला जेव्हा वरून असं घालायचं तेव्हा ते त्याच्यापेक्षा काय पाहिजे? मोठं पाहिजे. आता ज्याच्यापेक्षा जे मोठं पाहिजे इथं त्याच्यापेक्षा ते लहान आहे, त्याच्यापेक्षा ते लहान आहे. मग याचा अर्थच लागत नाही. पुढचं म्हणतो, मुंगी व्याली शिंगे झाली तिचे दूध घेते 17 रांजण भरून गेले प्याले 12 हत्ती. आता तर बुद्धीच बंद पडते. मुंगी व्याली आणि तिला काय झालं? शिंगी. सामान्य पहिल्या दिवशी कीर्तनाला जर कोणी आला असेल, पहिल्यांदा आला असेल तर तो डायरेक्ट म्हणून नाराजच्या गोळ्या संपतात. कारण मुंगी व्याली आणि तिला काय झालं? शिंगी. आणि तिचं दूध किती? 17 रांजण भरून गेले प्याले 12 हत्ती. पहिलं हे डोक्यात आला, मुंगी दूध देती का? कशा करतात? हे अभंग म्हणता येतात, अभंग पाठ होतात, अभंग आठवतात, पण अभंगाचा अर्थ कळेलच असं मात्र नाही. तसं काही साधना सोप्या असतील वाचण्याकरता, काही साधना पाठ करण्याकरता सोप्या असतील, पण अनुभवातून साध्य प्राप्त करणं हे त्यापेक्षा कठीण असेल. काही मंत्र साधे बघा. राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे, राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण, राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे, राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण. ऐका, आता रामकृष्ण हरे हा मंत्र साधा आहे आणि सोपा आहे, बरोबर? रामकृष्ण हरी मंत्र साधा आहे आणि सोपा आहे. माझा सहज प्रश्न आहे,
साधा आहे असा म्हणणारा मूर्ख मीच आहे. तुम्हाला कळते माझं म्हणणं? रामकृष्ण हरी साधा आहे असा म्हणणारा मीच एक आहे. आणि रामकृष्ण हरी जर साधा असता तर तुकोबारायांना तो मंत्र कोणी दिला नसता. बाबाजीने तुकोबारायला मंत्र सांगितला तो साधा असेल का? आणि अजून नीट निरीक्षण करा, तुकाराम महाराजांना जो मंत्र सांगितला तो तुमच्या आमच्या करता इतका सरळ आणि सोपा आहे तरी माणसं मोकळ्या मंत्रात राहत नाही. प्रो गोताडगुटीतच बेदर. अरे सरळ आहे ना. राम कृष्ण हरी जय जय राम. हे बघा 18 अक्षरी मंत्र आहे, 9 अक्षरी मंत्र आहे, 24 अक्षरी मंत्र आहे. ओम भूर्भुवः. मला नाही येतले मोठे मंत्र, मला येतच. गायत्री मंत्र वेगळा आहे. पण आपल्या करता साधा मंत्र आपण कोणता सांगितला? बर का सांगितला? सगळ्याला माहिती आहे. तुकोबारायला तो मिळाला. बर मंत्र साधा आहे हे म्हणणं सोपं आहे, पण साध म्हणलेलं सोपं असलेलं ईश्वरापर्यंत नेऊ शकतं इतकं अवघड आहे. इतकं अवघड आहे. मग तसं काही साधना सोप्या आहे, काही अवघड आहे, काही अवघडातल्या अवघड आहे आणि काही सोप्यातल्या. आरशात पाहून कपाळाला गंध लावून सोपं की अवघड? सोपं. कारण आरसा हातात असल्यावर गंध कपाळाला लावता येतो म्हणजे सोपं. पण आरसा हातात नसताना कपाळाला गंध लावणे सोपं आहे का अवघड? अवघड आहे. पण निष्ठावंत जे 15 दिवसाचे वारकरी असतात त्यांच्याकडे आरसा नसतो. ते फक्त असं गंगुळी उघडी ते असं हातावर घेतला की असं पाहते, असं पाहून असं पाहिले वर कपाळ दिसतं. असं ओढ बरोबर गंध बरोबर येतो. भानगड आहे ती. शास्त्र असं सांगतं असा ओढलेला गंध सुद्धा कोरायचा नाही. एकदा आपण असं ओढलं ना की ते मधलं काढायचं नाही. म्हणजे काही काही वसन लावून काढते असेल. नाचायला जायचं काय माझी मी तुमच्या सामान्य भाषेतलं बोलतोय. मग आता मला सांगा, वारकऱ्याला आरशाची गरज नाही पण त्याला कपाळाचा मध्यभाग दिसला. आता ही गोष्ट नवीन माणसाला आरसा असल्याशिवाय जमत. माझं सांगू का, मला जर कोणी म्हणलं फेटा बांधत मी म्हणतो आरसा आणा. आरसा आणला की त्याचा खाली ठेवते. मला बसून फेटा बांधता येत मुळे दे का मला सवय झाली. मग लगेच विचारा महाराज आमची तर कपाटे आखा महाराज उभा करते त्याच्यापुढे. आम्ही त्या कपाटा पुढे गेल्यावर त्यांच्या त्या पिना ती सगळं ते बारबीस का तिथं जातं. आता ते नावीलाच आहे कारण त्यावेळेला ती सिच्युएशन आहे. पण मी असं विचारतो, मला स्वतःला बसून फेटा बांधता येत नाही, उभं राहून फेटा बांधावा लागतो. पण आरसा नसल्यावर जमतो का हा प्रश्न. आरसा नसल्यावर सुद्धा जमतो आणि आरसा असल्यावर सुद्धा जमतो. फरक एवढाच आहे, आरसा असल्यावर जरा बरोबर कोरात येतो, आरसा नसल्यावर जरा ब्रेक कमी जास्त होतो. माझा म्हणण्याचा अर्थ एवढाच आहे, काहीला जमतंय आणि काहीला जमत नाही. मग तुम्ही जे मला सांगितले ना राम आणि कृष्ण हा मंत्र आहे, हा मंत्रच आहे पण ती साधना सुद्धा आहे. हे बोलणं सोपं आहे पण करणं अवघड आहे. मग हातात आरसा असताना सरळ गंध लावला. आता नवीन त्याचं उत्तर देतो. पूर्वीच्या काळात आरसा नव्हता पण कपाळाला कुंकू होतं. आता नीट ऐका. काय रे कटाळा आला रे. मला बी एक पोरगी एक पोरगी आमच्या घरी कधी बनलंच नाही. कारण मला फोन जरी आला पोरग बोललं तरी 2-3 फोन तसे फुटलेले माझे. इथं ते फोडणार नाहीत मी, फक्त आपलं फडक्या बसू दे मग ते हुकून जाते ना. पूर्वीच्या काळात आरसा नव्हता पण गंध लावायचे. आता त्या काळामध्ये तसं नाही. पूर्वी कुंकू लावायचे आणि ते गोल यायचे. म्हणजे पूर्वी आरसा नसताना कुंकू कसं गोल येऊ शकतं याला सुद्धा शास्त्र आहे. असे 2 बोटावर घ्यायच्या आणि असं नासाग्री दृष्टी करायच्या. नासाग्री दृष्टी केलं की नाकाचा शेंडा दिसतो. नाकाचा शेंडा दिसले की डोळ्याच्या भोया अशा वर केल्या की कपाळाचा मध्यभाग दिसतो. मध्यभाग दिसलं की असं बोट फिरलं की जुन्या माऊल्यांचं कुंकू गोल यायचं. पुन्हा ते दुसऱ्या बोटांना पुसत नव्हत्या असं म्हणतात. कुंकू जर कोरलं तर नवऱ्याचं आयुष्य कोरल्याचं पातक लागतं, म्हणजे त्याचं आयुष्य कमी होतं असं म्हणतात. मला अजून माहिती नाही, तुमचं तुम्ही पाहून घ्या.
आता नवीन पद्धत झाली, कुंकू जर गोलच होतं, कुंकू लावण्याकरता जर आरशाची गरज आहे, आता नवीन पद्धत आली, थोडीशी टिकली तयार झाली. आता टिकली गोल आहे, लाल कलर आहे. माझं मत आहे टिकली जर गोल आहे, तिचा जर लाल कलर आहे, तर आरशात पाहून लावायची गरज काय? सोप्यातलं अवघड केलं का अवघडातलं सोपं झालं? आता अवघडातलं सोपं केलं म्हणजे टिकली तयार केली ना, पण तरी सुद्धा आरशात पाहिल्याशिवाय हे बघा, हे मी तुम्हाला सांगितलंय, याच्यात सगळी प्रमाण आठवून देतो. आता जी गोष्ट सोपी तीच गोष्ट अवघड, आणि जी गोष्ट अवघड तीच गोष्ट मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार. काही वाटा सोप्या, काही अवघड आहे, काही अवघडातल्या अवघड आहे, आणि काही सोप्यातल्या सोप्या. स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाव तुम्ही आम्ही खेळ, तुम्ही आम्ही गदारोळे आनंदे, गदारोळे आनंदे, तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे. म्हणणं सोपं आहे, पण तुम्ही आम्ही खेळी मेळी या करता स्वल्प वाटे चला जाऊ. मग त्या वाटेनं जाताना गदारोळी आनंदे हे सांगणं सोपं आहे, पण गदारोळी आनंदे अनुभव येणं त्यापेक्षा. आता ऐका, अजून एक प्रमाण सांगू. शरीर शोषण प्राण निरोधन मनोजे हट कुद पीडन कुंडलिनी करी मलदल भंग ऊर्ध्व वायुचा श्वेत करोनी करी वो मलभंग ब्रह्मारंद्रे विसळी परी तुम्ही स्वल्प वाटे चला जाऊ इथपर्यंत आला. वाचेगाव विठ्ठल तुम्ही आम्ही खेळीमेळी. पण इथे ही वाट कोणती वाट आहे? शरीर शोषण प्राण निरोधन ही योगाची वाट आहे. ही वाट इतकी सोपी नाही. योगशास्त्रामध्ये प्रकार सांगितले. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी 8 अंग आहे. आता 8 अंगाचं चिंतन करताना आपल्याला पहिल्यांदा रेचक आणि कुंभक कळले पाहिजे. त्याला आपण काय म्हणतो? प्राणायाम. प्राणायाम म्हणजे काय? एका नाकपुडीने श्वास आत घ्यायचा, आत घेतलेला श्वास आतच थांबून ठेवायचा, म्हणजे मनुष्य देव होतो. उद्याचं कीर्तन व्हायचं नाही, जाईल. मी काय सांगतोय, मी करून दाखवलंय तुम्हाला. श्वास घ्या म्हणणं सोपं आहे, पण घेतलेला श्वास थांबून ठेवा हे सांगणं अवघड आहे. पण हे सोपं होतं कोणाला? जो रेचक आणि कुंभक करतो त्याला. पण ते सप्त्यापुरतं नाही, सीजन वाईज नाही. रोज सकाळी जो प्राणायाम करतो त्याला श्वास थांबवता येतो आणि श्वास सोडता येतो. एका नागपुडीला घ्या, त्याच्यातही शास्त्र सांगतो ना. 6व्या अध्यायात चला ज्ञानेश्वरी 2 नागपुडी आहेत तुमच्या दृष्टीने, एक उजवी आणि एक डावी. बरोबर, इतकंच. याच्यापेक्षा आपल्या डोक्यात जास्त काही गोविंदा नाही. आणि सांगायला गोविंदराव 2 नागपुडी, एक उजवी एक डावी. याला 2 नावं दिले. एक इडा सांगितली, एक पिंगला सांगितली. याच्या मध्ये वाहते ती सुषुम्ना. सुषुम्ना नाडीवर जर चिंतन केलं तर लवकर भगवंताची प्राप्ती आहे. पण इडा पिंगला थांबल्या पाहिजेत ना. विठ्ठल इडा पिंगलाची होत
तसे घडामोड नावाला म्हटलं. मग आता इथे उजवी डावी हे सोडून इडा आणि पिंगला. मी असं विचारतो, एका नाटपुडीनं श्वास आत घ्यायचा, आत घेतलेला श्वास आतच थांबून ठेवायचा. इतकं सोपं नाही, इतकं सोपं नाही. रामदेव बाबाचं योग शिबिर आहे ना, टीव्हीवर चालतं सकाळी 5 ला. पाहणं सोपं आहे, पण नियम चुकला तर करणं अवघड आहे. आपल्यासारख्यालाच होतं. एका माणसाची उदाहरण सांगायचे, एका माणसाची शरीरयष्टी अशी जाड होती आणि त्याची डिग्री थोडी अशी मोठी होती. त्याला एक दिवस बायको म्हणले, का म्हणजे काय हे लय मोठं झालं, जरा कमी करा बरं. तो म्हणला, आता तू वेड्यासारखं कसं बोलतेस, हे काही कमी होत नसतं, उलट हे वाढत वाढत जातं. जसं वय होईल तसं कुणीकडे सोडून राहते. ते म्हणले, नाही लग्न कार्यात गेलो ना की मला लय कष्ट वाटते. म्हणलं का, ते तुमचं ते कमी करा. त्याला एक दिवस राग आला, ते सुताराकडे गेले. तुम्हाला कुठून देतो, सुताराकडे गेल्यावर सुताराला उठवलं सकाळी, उठावले. तुम्हाला काय, ती बिचारा रात्रभर काम करून चुकलेलं होतं, हे सकाळीच गेलं. त्याला 4 वाजेपर्यंत ते वाकत विकत सगळे दुरुस्ती केले होते. उठलं ते डोळे चोळले. म्हणजे हो म्हणजे काय झालं, कारण आमची बायको रोज तक्रार करते, तुमची ढेरी मोठी आहे, कमी करून आणा. सगळ्या गावाला विचारलं, कोणी काही भेटलं नाही. पण कीर्तनकार महाराज होते, ते कीर्तन संपल्यानंतर झाले होते. मी त्यांना विचारलं होतं, ढेरी मोठी आहे कमी कुठं करतात, ते म्हणजे सुताराची. तो म्हणला, ये लवकर. त्याला रात्री वाकस लावलेला होता, कोणी असं घासून ठेवलेला. आता सुताराच्या इथला नियम काय, एवढा मोठा वाडका उभा केला, जसं पाहिजे तसं तासायचे. तुम्हाला तुम्ही असं 2 पाय बसा, तुम्हाला कळलं नाही, सगळं सांगा तुम्हाला. तुम्हाला दृष्टात आम्हाला कळलं नाही, तुम्हाला 7 दिवसात कोणी राहू विचारणार नाही, पाहून द्या. अशी 2 पावलं केली आणि 2 पावलं केल्यावर ते वाकच घेतला. त्याने असा इकडून काय म्हणलं, इकडे थोडी साल काढितो. मला पागल आहे का तू, अरे तू इकडे साल काढल्यावर मी जगल का, म्हणजे तुला अकल आहे का, माझ्या इथं कमी होतं काही. ज्याच्या दुकानात जायचं त्याच्या दुसऱ्याच्या दुकानात आला, म्हणजे मग काय करू, म्हणजे इथं नाही कमी होत. म्हणजे मग कुठं जायचं, म्हणजे काय नाही, तुझ्या घरी टीव्ही का, म्हणला नाही. मग रामदेव बाबाचं शिबिर सकाळी 5 ला आहे आणि टीव्हीवर पहा कमी होते. याला असं वाटलं टीव्हीवर पाहिल्यावर डेरी कमी होती, त्याला नियम माहित नव्हते. हे बाजारात गेले, याला 35,000चा टीव्ही आणला, LCD ते काय एलईडी होता, असा मस्त घरामध्ये फिट केला, त्याला बॉक्स बिक्स लावला, वायर घेतलं, इकडून तिकडून कष्ट केले. आता नियम असा आहे महाराज, नवीन गोष्ट असल्यावर माणसं पाहतात महाराज, सोडतच नाही. यानं नवीन सगळं फिट केलं, चॅनल सगळे सेट केले, हातामध्ये रिमोट घेतला, हे चॅनल ते चॅनल. तुम्हाला कळलं काय म्हणा, असं दाबीतच राहिलं चॅनल. रात्री 3 वाजेपर्यंत टीव्ही पाहिला. शिबिर किती होतं, 5 ला. जे 3 ला झोपलं, 5 ला जागत नाही. मी विनोदही करील, पण अभंगाच्या बाहेर जाणार नाही. प्रत्येकाची खासियत आहे ना. आता ते 5 ला उठलं, पण नाही जाग आली त्याला. रामदेव बाबाची कॅसेट दिल्लीत पडली आणि गल्लीत त्यांच्या टीव्ही वाली तिथं सुरू झाली. बाबा सांगत होते, ज्या माणसाची शरीर प्रकृती जाड आहे तेव्हा हे झोपलेलं होतं बघा बघा. त्या माणसानं नियमाचं पालन करा. पहिला नियम, सकाळी लवकर उठायचं, पोटात अन्नाचा कण घ्यायचा नाही, पाण्याचा थेंब घ्यायचा नाही, मांडी घालायची आणि पहिल्या दिवशी फक्त असं करायचं. यावेळी दुसऱ्या दिवशी 2दा, तिसऱ्या दिवशी 3दा, चौथ्या दिवशी 4 वेळा, 5व्या दिवशी 5 वेळा, 6व्या दिवशी 6 वेळा, 7व्या दिवशी 7 वेळा. मलाही थोडी सर्दी आहे, पण तरी गुढी तुला मला तुम्हाला पटवून द्यायचं, मी उत्तरच देणार आहे. आता एवढं सगळं 7 दिवस झालं. किती दिवस, 7 दिवस. हे बाबा सांगत होते तेव्हा हा झोपेत होता. याला जाग आली तेव्हा 5:45 वाजले. उठला बरोबर त्यानं टीव्ही चालू केली. आता टीव्ही चालू केली, चित्र यायला, चॅनल शेट व्हायला 2-5 मिनिटं गेली आणि बाबाची 5च मिनिटं राहिली. किती, 1 तासाचा कार्यक्रम राहील, 5 मिनिटं. रामदेव बाबाला सांगितलं, 5 वाजल्यापासून आतापर्यंत जे नियम सांगितले त्या नियमाचं काटेकोरपणानं पालन करा. आणि ज्यांची डेरी मोठी त्यांच्याकरता मी कपालभाती आसन करून दाखवतो, घरी बसून करा. यानं एवढंच पाहिलं होतं. बाबांना अशी मांडी घातली, असं करून दाखवलं. तुम्हाला हे तर नाही सोपं आहे. 45,000 खर्च झाला याच्यासाठी. हे जर त्या स्वतःला मला सांगितलं असतं एवढा खर्च करायची गरज, पण त्यानं नियम ऐकले. मी सोपं की अवघड याचं उत्तर देणार. आता यानं काय केलं, ते टीव्ही बंद केला. बायकोला सांगितलं, तू रोज तक्रार करते, उद्यापासून तक्रार येणार नाही, अर्धा किलो पोहे कर. ती म्हणजे बाया रोज तर पावशेर खात होती आणि आता अर्धा किलो जाणार नाही. नवीन टीव्ही आणलाय, ढेरी कमीच होती म्हणजे. आता बाबांनी काय सांगितलं होतं, पोटात अन्नाचा कण घ्यायचा नाही, पाण्याचा थेंब घ्यायचा नाही,
यानं तुम्हाला काय सांगा बाबा, अर्धा किलो पोहे खाल्ले. पोहे इतके खाल्ले की त्याने जर मानाची केली असती तर पोहे बाहेर आले. इथपर्यंत पोहे आले. ऐका, त्याच्यानंतर त्यानं काय बाबांनी सांगितलं पाणी प्यायचं नाही, पण पोहे खाल्ल्यामुळे घशात कोरड पडली आणि घशात कोरड पडल्यामुळे त्यानं जगभर पाणी प्याला. आता पोहे आणि पाणी हे सगळं ओके झालं, पण हे सगळं होण्याकरता 9:30 वाजले. आणि ते किती वाजता होतं? दिवस उगण्या अगोदर 9:30 वाजता यानं मांडी घातली. बाबांनी 1 दिवस 2 दिवस आता वेगवेगळं झालं. यानं मांडी घातली, जे दानका चालू केला. दुपारी 12:30 छाती भरून आली. जा घ्या आता काय नियम ती मरावं का लागलं सिद्धांत ऐका, नियम चुकला. मरावं का लागलं सिद्धांत सोपा सांगितला, नियम चुकला. आता मी दोन्ही उत्तर देतो. नियम चुकला म्हणून जर मरावं लागत असेल सामान्य माणसाला, तर इथे हठयोग आहे, कुंडलिनी योग आहे, सहयोग आहे, राजयोग आहे. हे पुस्तकात वाचणं सोपं आहे, पण योगी बनणं कठीण आहे. विठ्ठल आता मला सांगा, हठयोग, कुंडलिनी योग, सहयोग आणि राजयोग हे पुस्तकात वाचता येतं. साधं साधं सांग, फक्त करू नका. हातावरती मीठ घ्या. मिठानं रोज असं 21 दिवस सकाळी दात घासा. किती? 21 दिवसानंतर तेच मीठ घ्या. ही जीभ आहे, जीभेला असं वर उचला, खाली एक धागा बांधलेला आहे, त्याला 9 दिवस मीठ घासा. 21 आणि 9 30. 1 महिन्यानंतर आपल्या डोक्याचे 2 केस उपटा आणि उपटल्यानंतर ज्या धाग्याला तुम्ही 9 दिवस मीठ घासलं ना, त्या धाग्यावर दररोज सकाळी 1 मिनिट हे केस 2 दिवस असे फिरवा. 30 आणि 2 32 दिवसानंतर जिभेचं छेदन होतं, त्याला योगशास्त्रात छेदन म्हणतात. आता योगशास्त्राच्या नियमानं छेदन क्रिया झाली, मग काही शंका येईल, जीभ कापल्यानंतर जिभेतून रक्त येईल. जिभेतून रक्त येत नाही, कारण जिभेतून रक्त येऊ नये ती जीभ निर्जीव करायची, याकरता यानं 9 दिवस तिला काय घासलेलं आहे? मीठ घासलं. आता रक्त येत नाही, मग जीभ मोकळी झाली. मग काय करायचं? जिभेचं छेदन झालं की आता दोहन करायचं. दोहन करायचं म्हणजे काय? 32 दिवसापासून पुढे 13 दिवस जिभेला हात लावायचा नाही. मग काय करायचं? 13 दिवस आंबी हळद आणि गाईचं पवित्र तूप एकत्र करा आणि ते मुरू द्या 13 दिवस. 32 आणि 13चं गणित केलं की 45 होतं. 45 दिवसानंतर रोज सकाळी अनुशापोटी उठायचं आणि ते मुरलेलं तूप आणि आंबे हळद आहे ना, ही जिभेला लावायची आणि जिभाशी हळूहळू 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 अशी मळायची. मळत द्यायची, थोडी अशी वाढायची. 26 दिवस करायची. किती दिवस? 26. 45 पासून 26चं गणित करा, किती महिने होते तुम्ही पहा. आणि जेव्हा ही जिभाशी ओढत 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 तुम्ही बाहेर आणणार, जेव्हा 26 दिवस पूर्ण होईल, तेव्हा ही जीभ आणि जिभेचा शेंडा बेबीपर्यंत बाहेर येईल. ऐका, एवढी जीभ बाहेर येते, पण एवढी बाहेर आलेली जीभ सोडून द्यायची नाही. अगोदर छेदन केलं, आता दोन करून बाहेर आणली, आता पुन्हा तिला परत आहे तिथं ठेवायचं. म्हणजे जशी आहे तशी पाठवायची. कशी काय पाठवायची? काय नाही, 1 तांब्या पाणी घ्या, डाव्या नाकोडीतून पाण्याची धार चालू करा, उजव्या नाकोडीतून श्वास घ्यायला सुरुवात करा. पाणी आणि श्वास बरोबर आलं की जीभ हळूहळू हळू 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 आत जाते. पण जेव्हा जीभ इथपर्यंत येईल ना, इथं पोटापर्यंत, ती जीभ जर सटकली तर आपल्याला मारावं लागेल. मग काय करायचं? कारण ती सटकू शकते, कारण तिचा धागा तुटलेला आहे. मग डाव्या हाताचे जे 2 बोट आहे ना, जो धागा तुटला ना, तिथे असे बसवा. होटापासून दाताच्या आत जीभ गेली की त्या बोटावर थांबते. बोटावर थांबली की वर एक पडजीभ आहे बघा, अशी पडजीभेच्या पाठीमागे एक छिद्र आहे. हे 2 बोटावर थांबलेली जी जीभ आहे ना, तिला फक्त आता वर उचला. वर उचललं की पडजीभेच्या पाठीमागे जे छिद्र आहे त्याच्यामध्ये हा जीभ जाऊन बसते, पडजीभ लागल्या जाते. तोंड आपोआप बंद होतं. इथं चंद्र नावाचं तोळ आहे, त्यातून एक थेंब पडतो आणि साधक हजारो वर्ष जगतो. सोपं की अवघड एवढंच सांगा. ज्यांना करायचं त्यांनी करा. माझा नंबर घ्या, मी वर्ष श्राद्धासहित कीर्तन करेन. म्हटलं माझं बोलले कोणाकोणाला सोपं वाटतंय. अहो साधं गणित आहे. जीभ कापायची, जीभ ओढायची, पुन्हा सोडायची. अरे गुलाबजामुन आता घालून सटाकला वाढणार आला गुलाब फेकून द्या तिकडं. तुम्हाला आवडत फेकून जीभ जर दाता खाली आली तर 8-8, 10-10 दिवस जेवतात नाही. तिथं ती जीभ कापायची, ती सोडायची. काय वर्णन केलं? शरीर शोषण प्राण निरोधन मनोदेहाटयो गुद पिडन कुंडली करिमल तलवंग ऊर्ध्ववालता श्वेत करोनी करिओम ब्रह्मा वंद्रे विषयी परी ओम नमो भगवते दोहन क्रिया आणि छेदन क्रिया सांगितल्या. या ऐकणं सोपे आहे, पण करणं
या करता योग याग विधी सिद्धी. आपल्याला फक्त इथपर्यंत यायचंय, नुसतं योगी बनायचं का नाही याकरता मी तुम्हाला सांगितल्या सगळ्या गोष्टी. पण ज्ञानोबराने असं वर्णन का करावं, का करावं? ज्ञानोबराने श्री पुन्हा त्याच्या पुढचं वर्णन केलं. योगाची वाटा जे निघाले गा सुवडा तया दुःखाची वाटा भागाला. कोणाला म्हणायचं? योग दबयाच्या नावे गळित व्हावे अभिमान, योगाचे ते भाग्य क्षमा आधी दमा इंद्रिय. कोण योगी आहे ना मला त्याच्या पुढचं वर्णन करता. ऐके सकळ सांगा ते जगी अर्जुना गा तोच योगी, जो कर्म करून निरागी रोहीची फळी. कोणाला ऐकू म्हटले? अरे जो कर्म करत राहतो, फळाची अभिलाषा धरत नाही, मग तो संसारिक जीव जरी असला तरी तो कोण आहे? योगी आहे. आणि त्या योग्याची संपदा अभंगाच्या पहिल्याच्या योगाची संपदा त्यागाने शांती. मी उत्तर देताना फक्त इथे होतो, तुम्हाला योगी बनायचंय. नामपणा वर्णन करताना योग यागविध्ये येणे नव्हे सिद्धी. पण इथे त्या योगाची संपदा सांगितली. योगाची संपदा त्यागाने शांती. कोणाला योगी म्हटले? ज्याच्याकडे त्याग आहे, शांती, सरळ अर्थ आहे, त्याला योगी म्हटलं. पण मी दोन्हीचा विचार करताना इथे मध्ये एक शब्द वापरला, आणि
त्याग आणि म्हणजे इथे योगी जीवनातील संपदा शब्दाचा अर्थ संपादन केलेला, एक त्याग आहे आणि दुसरी शांती आहे. पण प्रश्न असा आहे महाराज, संपदा शब्दाचे अजून दोन अर्थ होतात, एक संपत्ती आणि एक ऐश्वर. आता ऐश्वर जर घेतलं तर त्याग शांती शक्य नाही, आणि संपत्ती जरी म्हटलं तरी त्याग शांती येणं शक्य. ऐका, ज्याच्याकडे संपत्ती आहे त्याच्याकडे त्याग नाही. अजून थोडं धाडसान बोलू का, संपत्ती आहे म्हणून त्याग नाही असं जरी होत असलं तरी संपत्ती शिवाय किंमत नाही. काय म्हटलं, संपत्ती शिवाय काही नाही, किंमत नाही. आळंदीला मी 95 ला आलो, तुम्ही केंद्रित होत महाराज बरोबर, मी उमरेकर होतो. महाराज याच गावचे आळंदीला असताना जेव्हा मी आळंदीत आलो तेव्हा माझ्याकडे धोतर शर्ट सोडून बाकी काहीच नव्हतं. पहिल्यांदा वारीला निघालो तेव्हा एकच, एवढंच. आता इतकं गोळा झालंय. पण ऐका, तेव्हाचा त्याग आता राहिला नाही. आता सकाळी एक ड्रेस हवा वाटतो, कीर्तनाला वेगळा असावा. तेव्हा एकच होता, दुपारी पालखी थांबली की धुवायचा वाळला की. मी असं विचारतो, पण संपत्तीला तर किंमत आपल्याला वेळ नाही. धनवंता लागी सर्व मान, ते सोडा. गीतेच्या 16व्या अध्यायामध्ये भगवंतानं दैवी संपत्तीने असुरी संपत्तीचं वर्णन केलंय. अवयव सत्व संशुद्धे ज्ञान योगो व्यवस्थितो दानंद वश्यज्ञस्य स्वाध्याय स्तभार्जुन दया बुद्धी सुनोतो मार्ग धीरच्या प्रम. इथे भगवंतानं दैवी संपत्तीचे 26 गुण सांगितले, आसुरी संपत्तीचे 6 गुण सांगितले. 6 गुण 26 गुणाला सुधूर देत नाही. काय ताकद आहे महाराज. याचं गणित कसं आहे माहितीये का, 6 गुण 26 गुणाला सुधरू देत नाही. म्हणजे आसुरी संपत्तीचे गुण कमी आहे आणि दैवी संपत्तीचे गुण जास्त आहे. पण दैवी संपत्तीला हे 6 गुण सुधरू देत. विरोधी पक्ष तुला नाही सुधरू देत. म्हणून मला कसं काय पटून देत. 100 लोक एकत्र बसले आणि निर्णय झाला सप्ताह करायचा. किती लोक, त्यातला एक जण उभा राहिला. कोण करतो सप्ताह, बघतो तिथे. तेवढं म्हणलं तिने निघून गेलं. हे 99 राहिलेले सकाळी मारुतीच्या दर्शनाला आल्यावर म्हणजे आपण काही येणार नाही सप्ताह. त्यातले 50 कटले. खाली किती राहिले, 49 राहिले. तू एकटा सोडून द्या, किती राहिले, 49. आता हे 49 एकत्र राहिले. म्हणजे त्याच्या कुठं नादी लागता. सुरू झाल्यावर मंडप फाडाय वाटला तू कोण. मग हे 49 म्हणले त्यापेक्षा न केलेला म्हणजे एकट्याचा विजय झाला का. माझं उत्तर नीट ऐका. 26 गुण आहेत आणि हे किती आहे, 6 आहे. पण 6 26 ला सुधरू देत नाही. पण संपत्तीशिवाय किंमत नाही, पैशाशिवाय. काय वर्णन केलं, आधनस्य स्वभार्या आपली अवमन्यते. शास्त्रामध्ये वर्णन आहे. स्वभार्या म्हणजे बायको आदर करते आणि अनादर करते. कधी महिन्याचा पगार जवळ आला की 29 तारखेला विचारतो, चहा घेता का. त्यानं म्हणावं नको. कॉफी नको, नाही कॉफी नको. 30 तारखेला गेले, 31चा महिना होता आणि पगार किती लागतो. आता 1 तारखेला पगार, 31 तारखेला तिला माहिती आहे की आज लेट झाले म्हणजे पैसे. सगळं सजून बिजून पावणे 6ला येतात. वाटच पाहत होती, रांगोळ वगैरे काढली. तुम्हाला कळलं ना काय म्हणतात, भोजे काय तळणं सुरू केले, गुलाबजामुन किंमत त्याला. तुम्ही खरं बोलत हा, आपल्यात यांना नाही बोलत. आपल्या किंमत कशाला आहे. आता ऐका ना, इतका सगळा स्वयंपाक केला. हे मोटरसायकलून खाली उतरलं. दारात गाडी आल्यावर तिने पाहिलं, पळत झाली. काय का आज
उशीर झाला. म्हणजे तुला कळत नाही का ग, महिन्याचा पगाराचा दिवस होता, 2 माणसं गैरहजर होते, 2 जणांचं काम एकट्यावर आलं. म्हणजे माझं एकट्याचं त्या 2 जणांचं 3 जणांचं काम करायचं. दुपारी जेवायला सुद्धा मी हात समजल्यावर ती म्हणजे पटकन हात पाय धुवत जेवण नसं तुमच्याकरता गरम गरम स्वयंपाक पूर्ण पुढे पासून तिकडे आपण कोणाकडे भाव कोणाला सांगा आयुष्यभर काम करता, सकाळी उठून जाता, गार पाणी आंघोळ करता, मला कधी त्रास देत नाही. दुपारच्या काळात वडापाव इवेत कुठलाच खाता, आपण कामाला जाता. किती कौतुक केलं. जेवायला बसलं, जेवण झालं, शेजारी येऊन बसली. होय खरंच तुम्हाला लय कष्ट आहे, कोणासाठी करायची होती एवढी सगळी, तुम्ही गेले की जीवाला बरं वाटत नाही. मस्त गरम स्वयंपाक करून देते, पण थंड झाल्यावर दुपारी खावा लागते. याने खिशात हात घातला, 50,000 हातात दिली, तिने घेतली जी गेली, माग पाहिजे ह्या लग वाहून गेले. कशाला किंमत आहे, कशाला. हे झालं पगारवाल्याचं. आमचंही तसंच आहे. 7 दिवस राहू द्या, नाही कीर्तनाला 1 दिवस जाऊ द्या. काला झाल्यावर बाबाची भेट घ्या. तुमचा स्वभाव लय गोळा बाबडा, नारळी सर्व 30 रुपये पाकिट घेऊन या. बस मध्ये बसताना लय गर्दी होईल, बायला मंडळी हातात जागा धरतील, जागेवर टाका. तुम्ही बस खाली गेला तर पाकिट पाठवून द्या. कशाला किंमत आहे. हे बघा, हे उदाहरण आहे की मनाला लावून घेऊ नका. मी सांगतोय, माझं उदाहरण सांगतो. मी एक दिवस माझं लग्न जमलं, माझ्या लग्नाला मोठे बाबा आले होते. आम्ही दागिने करायचे म्हणे, मंगळसूत्र 1-2 तोळे करा. 13 तोळे. किती? 13 तोळे. आता उदाहरण सांगतो बरं, पण सिद्धांत किती छान आहे बघा. 13 तोळे केल्यानंतर सुद्धा चेहरा खुलला नाही. मी म्हणलं काय झालं, काही नाही, 15 केले असते तर. मी म्हणलं तुला 15 तोळे करतो, पण माझा एक प्रश्न आहे, तेवढं उत्तर देशील का. म्हणजे काय, माझा साधा प्रश्न आहे, तुला दागिने आवडतात का. मी दोन्ही आवडते. ऐका, किंमत कशाला. हे बघा, 50 तोळे केले काय आणि 2 ग्रॅमचं मनी मंगळसूत्र केलं काय, बरोबरी कोणाची होऊ शकते का. 50 तोळे एका बाजूला ठेवा, माऊलीच्या गळ्यात 100 तोळे घाला, पण मनी मंगळसूत्र नसू द्या, अख्ख्या गावात अशी किंमत नाही. किंमत कशाला. मनी मंगळसूत्र घरात गळ्यात असू द्या आणि अर्धा ग्रॅम सुद्धा दुसरीकडे सोनं नसू द्या, तरी लोक म्हणणार की भाऊराव पाटलाची सोनं आहे बघा, कसं टवटवीत मनी मंगळसूत्र गळ्यात. पण किंमत ज्याला आहे त्यालाच किंमत नाही. गेले तुम्ही इगतपुरी. अहो मी साधं विचारलं, किंमत ज्याला आहे त्यालाच किंमत नाही. आले का त्यालाच किंमत नाही ना. आहे का त्याला किंमत. किती आधाराला बोलली. म्हणजे एक गोष्ट निश्चित आहे शास्त्रकारांची, धन असेल तर मान मिळेल आणि धन असेल तर लवतो करील, आणि धन नसेल तर अनादर घडल्याशिवाय. ऐका, जोवरी चाले धंदा तोवरी बहीण म्हणे दादा, सगळी प्रमाण पाठ आहे. पण तुकोबारा म्हणतात, तुका म्हणे धन धनासाठी, म्हणून तुकोबारायनी इथे संपत्तीचं वर्णन व्यवहारिक संपत्ती केली नाही तर पारमार्थिक संपत्ती कोणती केली. एक त्याग आणि दुसरी शांती. आता ऐका, त्याग वेगळा आहे आणि शांती वेगळी. परमार्थामध्ये त्याग हे साधन आहे आणि त्यागानं मिळते ती शांती. गीतेत वर्णन केलं. श्रेयो ही ज्ञानमभ्यासात ज्ञानाध्यान विशिष्यते, ध्यानात कर्मफल त्याग, त्यागा शांतीनंतर. परमार्थिक मनुष्य फाटक्या कपड्याचा असेल, मळक्या कपड्याचा असेल, 1 रुपया त्याच्या जवळ नसेल, पण गाथा ज्ञानेश्वरी त्याच्या पाठ ही त्याची संपत्ती आहे. ते त्याच्या अर्ध्या मिनिटात उत्तर देणार आहे. पण कोणत्या त्यागाची संपत्ती हाही विषय. कोणत्या त्यागाची. ऐका, त्याग तरी ऐसा करा अहंकारात वडावे, भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मे भोग, देहा त्या निराशी, पावे जे ठाया, माझी आई शिकाया जवळही. तुकोबाराकडे श्री पाठवली. तुकोबारांनी वर्णन केलेलं आहे. जायो तुम्हाते न कधी सायास, आम्ही विष्णुदास देसनो.
तुकोरबाईकडे श्री पाठवले. तुकोबांना आम्ही विष्णुदास अजून या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, तुम्ही ज्यांच्या मुखातून भागवत कथा ऐकताय ते माझे मित्र आहेत. अतिशय शिवाजी महाराजांचं चरित्र चांगल्या प्रकारे सांगू शकतात आणि ती कथा ऐकली. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आहे छत्रपती शिवाजी महाराज, त्यागाचं ज्वलंत उदाहरण आहे. अरे कल्याणच्या सुभेदाराची जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात आणली आणि छत्रपती शिवाजी महाराजांना तिला आई म्हणून स्वीकारलं. हा छत्रपतींचा त्याग आहे. अजून अर्ध्या मिनिटात त्याचं उत्तर देतो. त्यांच्या मुली संभाजीराजे जन्माला आले. ज्या वेळेला संभाजीराजांना वडूला म्हणजे तुळापूरला कैद केलं. साखळ दंडानं बांधलेलं होतं. पायात साखळे, हातात आहे साखळ दंड, गळ्याला. संभाजीराजे होतेच तसे. आणि तो औरंगजेब फक्त एक म्हणायचा, काय धर्मांतर जर करत असेल तर तुला सोडतो. माझी सगळ्यांना विनंती आहे, बांगलादेशातल्या हिंदूंना त्रास होत असेल तर आपण शांत बसू नये. आपणही काहीतरी प्रतिकार केला पाहिजे. अरे तेही आपलेच भाऊ आहेत ना, आपलेच भाऊ आहेत का नाही? कुठेतरी राहतात. अरे असं वाटतं कधी कधी नको बोललेलं नाही. ही सगळी चूक नेमकी कोणाची आहे ती शोधली तरी पाहिजे. आता शोधायला गेलं तर वेगळं राजकारण होईल. फक्त आपण त्याच्याकरता सांगू शकतो आणि सगळे मिळून पाठिंबा देऊन त्यांच्यावर काय करू शकतो, सरकारवर बोधरेशन आणू शकतो. हे काम सरकारचं आहे. माझं उत्तर फक्त इथे ठेवायचं होतं. संभाजीराजाला कैद केलं, शेवटच्या क्षणाला सांगितलं तुला माझी मुलगी देतो, धर्म सोड. संभाजीराजाने सांगितलं मी ज्यांच्या पोटी जन्माला आलो ते छत्रपती आहेत, त्यांनी परक्याच्या स्त्रीला आई म्हणून स्वीकारलंय, मी तुझ्याही मुलीला आई म्हणून स्वीकारतोय, तुम्हाला देण्याकरता तयार. अरे त्याग नाही तर काय. स्वामी विवेकानंदांचं उदाहरण पहा. धर्म नीती शास्त्र व्याख्यान चालू झालं. एक मुलगी उभा राहते, स्वामीजी मला तुमच्याशी लग्न करायचं. स्वामीजी विचार बारीक माझ्याशी लग्न करण्याचं हेतू म्हटले तुमच्यासारखा विद्वान गुणवान मुलगा होईल याकरता. स्वामीजी म्हणजे मुलगा होण्याकरता लग्न करण्याची काय गरज आहे? म्हटले मग काय करू? काही नाही ना, फक्त एक काम कर, तुला जर मुलाची अपेक्षा असेल तर मी तुला आई म्हणून हाक मारतो, तू मुलगा म्हणून मला मांडीवर घे. कुठे ठेवायची उदाहरणे, कुठे ठेवायची? तुमच्याकडे त्याग नाही का? आहे, पण आपला त्याग कधी आहे? रोग झाल्यानंतर. दोन्हीची उत्तर. भोग प्राप्त असावे, भोगण्याची शक्ती असावी आणि मग त्याचा काय असावा? त्याग असावा. सावरकर काळ्या पाण्याची शिक्षा झाली, वाचा. आणि जेव्हा जलात होते तेव्हा त्यांच्या धर्मपत्नी माई त्यांना भेटण्याकरता निघाले. सावरकर आपल्या धर्मपत्नीला माई म्हणत होते, एवढा मोठा अधिकार तुम्हाला प्राप्त करता येतो. माईने वकिला मार्फत निरोप पाठवला, मला पतीला भेटायचंय. आता काय शेवटी नात्यातलं पाहिल्यावर थोडस प्रेम जाग होतच असते. माई भेटण्याकरता सावरकरांकडे आल्या आणि सावरकर जलात होते. अशा उंच उंच अशा मोठमोठ्या गज होते, हातात बेड्या, पायात बेड्या. माईला पाहिल्याबरोबर सावरकरांनी खाली पाहिले आणि मग माईच्या लक्षात आलं मला पाहिलेलं त्यांना सहन होणार नाही. नाही 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 नाही, त्यांच्या मनात हे आलं, एका शूराची पत्नी, एका वीराची पत्नी आहे, ती भेटण्याकरता येते म्हणजे काय, त्याच्याबद्दल काही शंका आहे? पण येऊ द्या. सावरकरांनी पाहिल्यावर ते थोडेसे पुढे सरकले आणि अशा दोन्ही हातातले 2 गज असे पकडले, मध्ये 2 गज होते आणि माई समोर आल्या, डोळ्यातून पाणी आलं. सावरकर म्हणतात, माई रडण्याचं काय कारण? म्हटले का हो, तुमच्या हातात बेड्या, पायात बेड्या आहेत, तुम्ही जलात आहात, माझा संसार कोण करेल? तेव्हा सावरकर उत्तर देतात, माई तुला आपल्या संसाराची चिंता वाटते, माझ्या हातात आणि पायात बेड्या कोणी बांधलेल्या नाही, तो अजून जन्माला यायचा आहे, मी बांधून घेतलंय स्वतःला. पण माई म्हणतात, का हो तुम्ही जलात राहावं, मी मोठ्या बंगल्यात राहावं, लांडव्याच्या गाडीत फिरावं म्हणून बापानं तुमच्या पदरी बांधलंय, तुम्ही जलात राहा, आपला संसार कोण करेल? असा जेव्हा आक्रोश केला तेव्हा सावरकर म्हणतात, माई तुला आपल्या संसाराची चिंता आहे का? अगं पशु पक्षी काड्या कुड्या गोळा करतात आणि आपापली घरटी झाडावर सजवतात, त्यांचा संसार कोणी मोडत नाही, आपला तर देवाने निर्माण केलेला संसार आहे, तो मोडायची अजून कोणाची माय व्याली नाही. काय ताकद आहे महाराज. माई म्हणतात, माझी ती शंका नाही,
माझा संसार कोण करेल? सावरकर म्हणतात माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, मी तुझा संसार करतो. सांगा ना म्हटलं. मला एक सांग, मी जलात राहिल्याचा परिणाम लाखो गोरगरिबांचे संसार जे उघड्यावर पडले होते ते 4 भिंतीच्या सुखानं चालू आहे. मी जर जलाच्या बाहेर आलो तर लाखो लोकांचे संसार उघड्यावर पडतील. माई सांग, मी जलात राहू का बाहेर? माई म्हणतात तुमच्या जलात राहिलेलं जर लाखो लोकांचे संसार 4 भिंतीच्या आत जर सुखान होत असेल तर मी माझ्या संसाराचा नैवेद्य दाखवते. तुम्ही आयुष्यभर जरी जलात राहिला तरी चालेल. याला माईच्या जीवनातला त्याग म्हणतात. कोणती त्यागाची उदाहरणं सांगतो? आमच्याकडे आहे का? आमच्याकडे नाही. आमच्याकडे त्याग आहे रोग झाल्यानंतर, आणि रोग झाल्यावर जो त्याग आहे तो सोडतच नाही. कारण जो वरी संग प्रकृतीचा तव त्या गुणगणे कर्माचा. जो वरी संग प्रकृतीचा तव त्या गुणगणे कर्माचा. जोपर्यंत प्रकृती आपल्या सोबत आहे ती पुढे जाऊ देत नाही. आणि संघ घातक आहे. पंचदशी त्याचं वर्णन केलं. संगे ही बाध्यते लोके निसंग सुखमश्नुते तेन संग परित्यज्य सर्वदा सुखमिच्छताम. संगती कोणती घातकाची आहे? कोणती घातकाची आहे? मग हरिनाम करणाराची संगती उद्धाराचं कारण आहे. इतरांना संगती घातक आहे. मग तुम्हाला त्याग पाहिजे तर त्यागी माणसाची संगती करावी लागेल ना. तुम्ही जर भोगी माणसाच्या सोबत राहिला तर भोग सगळी प्रमाण पाठे हिरा ठेवी दायरे वाचे मारिता तोची मोल पावी बर ढेकणार त्या संगे कसं काय कसं किती किती किती. मग तुम्ही आम्हाला सांग, अरे दात पडल्यावर त्याग होतो फुटाण्याचा, शुगर झाल्यावर त्याग होतो साखरेचा, लग्नाचं वय निघून गेलं कोणी देत नाही मग म्हणतात आपल्याला करायचं नाही. देत नाही. MS 48 MS 52 कोण देईल? पण त्याच्या अंतःकरणात त्यापासून पुढे नको म्हणण्याची तरी धाडस आहे. म्हणजे त्याग आहे की नाही? आहे ना. आपली फक्त गावाला जरी गेली तरी जमून निघत नाही. त्याला नाही ना, म्हणजे काहीतरी त्याग आहेत ना. मग आमच्याकडे त्याग नाही, त्यांच्याकडे त्याग आहे. त्याग ही साधना आहे. त्याग ही काय? साधना आहे. आणि साधना जर फलिद्रूप झाली, साधना हरिपाठ साधना काकडा साधना आहे, ती जर फलिद्रूप झाली तर त्यानं काय मिळते म्हटली? शांती. याकरता आणि शब्द आहे. आणि म्हणजे असं लय लांब नाही. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर. काय म्हणलं? नाशिक आणि त्र्यंबकेश्वर दोन्ही एकच आहे. जागा शिल्लक नाही बघा. तसं इथे त्याग आणि शांती. आणि म्हटलं म्हणजे लांब नाही. अरे त्यागानच शांती आहे. म्हणजे त्यागाशिवाय शांती नाही. पण कोणती पाहिजे ती पण ध्यानात ठेवा. ज्ञाता ज्ञान आणि ध्येय ही त्रिपुटे जिथे मावळते ती शांतीची अवस्था. गिळून येते आती ज्ञाता ज्ञान ही मागवते. हरपे निरोधे ते शांती बघा. शांती वसती तेथे कोणते काळ गती. शांती परते नाही सुख हेर अवघेचे दुःख. म्हणून शांती धारा उतराल पहिलं तिरा. यवन अंगावरी तुंकला प्रसाद देवनी मुक्त केला. अशी त्याग आणि शांती ज्यांच्याकडे असते त्यांना योगी म्हणतात. आणि त्यांचा उभय लोक कीर्ती 16 मान. पण उभय लोकात कोणाची कीर्ती कोणाचा 16? त्या योग्याचा 16 होतो. नामदेवाने वर्णन केलंय. योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा पहिल्यांदाच वर्णन केलंय. मग कोणाचा 16 होतो म्हटले? अर्जुनाचा स्वर्ग लोकात, नचिकेताची यमलोकात, आमच्या संतांचा उभारला होईल तिन्ही लोकावरी आयुष्य चराचरे कीर्ती ज्यांची. मग असे जे योगी योगाची संपदा त्याग आणि शांती. मग उभय लोके कीर्ती 16 मान. आता पुन्हा इथे प्रश्न आहे. काहींचा 16 आहे पण कीर्ती नाही. काहींचा कीर्ती आहे पण मान नाही. आणि काहींना मान आहे पण कीर्ती नाही. संतांकडे कीर्ती आहे 16 आहे आणि मान आहे. कीर्ती किती? उभारला ध्वज तिन्ही लोकावरी ऐशी चराचरी
उडविला ध्वज तिन्ही लोकावरी आयसे चराचरी कीर्ती ज्यांची. आता याच्यात दोन कारणे. आमची कीर्ती डाव्यापर्यंत, जर समजायचं पिंड नेला नाही तर आपली आपली कीर्ती का कीर्ती पिंडच नेला नाही. लोक मला राग यायला आता, पण काय उपयोग? कावळ्यानं पिंड नेला नाही म्हणजे कीर्ती अपकीर्ती, आणि कावळ्यानं पिंड नेला म्हणजे कीर्ती आहे का? अरे तुम्ही कर्म बिर्म मानता का नाही? तुम्ही कर्मानुभवगच्छति जीव आहे का हे बोलताय? ऐका, पिंड घेणाराही स्वर्गालाच आहे आणि पिंड न घेणाराही तो कुठे गेला हे पाहायला तुम्ही जाऊन या, मग लोकांना सांगा. अर्ध्या सेकंदात उत्तर दिलं. 13 कोटी नामजप केला होता आमच्या देवाने, राम राम राम. आणि मरताना ते माळ सुद्धा जपताना माळ तशीच राहिली, त्या नाट्यात आला. बघा बरं किती विशेष आहे. ते राम मानताना म्हणत राहिले, ते बोट असं केलं तेव्हा ती माळ खाली पडली. त्याचा दावा होता पिंड शिव कावळा नाही शिवला. मग ही बसलेली माणसं म्हणली एवढा जर करून उपयोग काळाचे आणले पाहिजे. तुम्ही प्रमाण खोटे ठरवता काय? मुखी नाम हाती मोक्ष नाहीची साक्ष बहुतांची. हे तुम्ही आम्हाला काय सांगते सगळं? देवाला तू बरं सांगितलं तुझा मोक्ष तुझं द्वारी, आम्हाची काय ठेवा? आम्हाला काय घेऊन दिलं तुला मोक्ष? गेल्यावर कोण पाहत आहे ते? आता तुम्हाला काली लावून दिले 50,000 लोक आले, कोण पाहायला तिथं? बघा बरं किती विषय नाही शिवला कावळा. लोकांची चर्चा आहे. दुसऱ्या 2-3 दिवसात गावाचा दुसरा माणूस गेला, त्यानं 2 बायका केल्या. ऐका, एका बायकोचं पोरग मारून टाकलं होतं आणि ती मेलं. कोण ज्या केलं होते ते, त्याचाही दावा होता. पटापट कावळे आले, पिंड घेऊन गेले. लोक बोलल्या मोक्ष मिळाला. असं वाटतं कधी कधी पाप करणारा मोक्ष चालतो तुम्हाला. अरे पवित्र तो देह वांगी पुण्यवंत जो मध्ये अच्युत सर्व काळ, हे म्हणायचं की नुसतं शुद्ध बीजापोटी फळे रसा. साधं उत्तर सांगू का? ते कोणाला जरी नाही कळलं तरी मान नसणारा त्या गळ्यात जर मुखात तुळशीचं पान घातलं तर त्याला सुद्धा मोक्ष आहे, असं आमच्या शास्त्राचं म्हणणं आहे. बाकी काय तुकोबाराचं म्हणणं मुखी नाम हाती मोक्ष आयचे साक्ष. मी कशा करता बोललो हे लक्षात आणा. कीर्ती तुका म्हणे गाजे वैकुंठे सोहळा याही भूमंडळा माझी कीर्ती. पण महाराज सगळ्यांची कीर्ती नाही. वाट वैकुंठी पाहती भक्त काही पाय येते जन्म मरण कंती नाही चित्ते परलोका. मग कोणाची भगवान वाट पाहतो? कोणाची पाहतो? योग्याची संपदा त्या गाणी शांती. मग उभय लोकी कीर्ती सोहळा मान विठोबा. आपली वेळ संपलेली आहे, पण अभंगाचे 3 चरण राहिलेले. मग आता काय करू? एखाद्याच्या मनात येऊ शकतं की महाराजांना पुढचे चरण आठवणार नाही, म्हणजे येत नसेल, असं काही नाहीये. पण आपल्याला सगळ्याला आपल्या वेळेत थांबलं पाहिजे, कारण पुढे प्रसाद आहे. मी ओझरत सांगून पुढे जातो. योगाची संपदा त्या गाणी शांती उभय लोके कीर्ती सोळा मान. उभय लोकात त्यांची कीर्ती त्यांचा सोळा आणि त्यांचा मान आहे. कोणाचा? इरेडावरी दयाते उसणे भाग्यस्थळी देणे झाडावेसी. ही उसनवारी पूर्ण करत असताना
देहापाताचा आणला उसना, जिथून आणलो तिथे जायचं ते भाग्यस्थळ आहे आणि भाग्यस्थळावर प्रत्येकाला जावं लागणार आहे. एकाच जन्माचं आहे आणि दुसरं मृत्यूच आहे. पण त्या भाग्यस्थळावर जाताना यमाच्या दरवाजात उभं राहायचं, काम क्रोधादी विकाराचा, पाप वासनेचा, याची टोपी त्याची टोपी, काय काय केलं हे सगळं तो घेतो. पण लोक म्हटले महाराज आम्हाला ते भाग्यस्थळ प्राप्त करायचंय, झाडा हे चुकवायचं आहे, यमाच्या दारातही जायचं नाही, ते कुठे होईल? तो बरं म्हणली इथंच होईल. केली भावला ठाई जातो लागू, तृष्णेचा तू कहावो कहावी तू. ठाईचा म्हणजे परमात्मा स्वरूपात आला हो करा, आणि परमात्मा स्वरूपात आला हो केला की तृष्णेचा तू कहावो कहावी तू. पण महाराज ही तृष्णा फार वाईट आहे. मरो टेकले शरीर, पाया कोदोने बांधले घर, तैशी तृष्णा वाढी नलिया, मेरू हाता आलिया. मरायला टेकले, कोटच्या खाली घेतले, शेवटची इच्छा विचारली की अपूर्ण राहते. याचा अर्थ आतमध्ये तृष्णा तशीच आहे. नारोबरा तिचं वर्णन करताना ज्ञानेश्वरीच्या पहिल्याच अध्यायात केलं का, प्रथम वयचा काळी लावण्याची नव्हाळी दिशे अंगणांगी. महाराज ही कोणाला सोडत नाही, ही कोणाला सोड. भोग प्राप्त झाल्यानंतर भोगण्याची इच्छा आहे, पण भोग कनिष्ठ झाले की उच्चिष्ट भोगाची अपेक्षा आहे, म्हणजे अजून ती तशीच आहे. पण तृष्णा अनदिरणा पण तृष्णा इच्छा शांत झाल्या की जीव कोणत्या स्थितीला जातो? तुका म्हणे लाभ अकर्तव्या नावी शिवपद जीवे भोगे देईल. तो जीव अकर्तव्य स्थितीचा अधिकारी बनतो. ही अकर्तव्य स्थिती प्राप्त होणं म्हणजे काहीच न करणं असा त्याचा अर्थ नाही. मनुष्याने कार्य करावं पण मी करतो असं वाटू देऊ नये. पाण्यामध्ये कवळ आहे पण पाण्यापासून आलेच नाही. पद्मपत्र मीमां भाषा मी वर्णन केलं मगाशी बघा. तो नेत्री आहे, श्रवणे ऐकत्व आहे, परिते नवल देखे, परिते एक शंका निर्माण होती. तेवढं उत्तर देतो. शंका अशी निर्माण होती, अकर्तव्य स्थिती प्राप्त होणाऱ्याला भगवत प्राप्ती आहे का? हो आहे, सरळ सरळ आहे. पण माझं मत असं आहे की अकर्तव्य स्थिती कशापासून प्राप्त होते? ही त्यागाने आणि शांतीने. पण प्रश्न असा आहे, अकर्तव्य स्थिती व्यवहारिक जीवनामध्ये एखाद्या माणसानं जर दारू पिली, दारू उदाहरण म्हणून हाती पिला की तो निवांत बसतो. बसल्यानंतर कर्तव्य करणारी बुद्धी निघून जाते. मग कोण आला, कोण मारलं, कोणी शेण टाकलं, कोणी काय केलं, कुत्र आलं वगैरे हे तो काही म्हणत नाही. पण तो जर कुत्र्याला सुद्धा नाही म्हणत नाही, कुत्र्याला सुद्धा काही देत नाही, तर अकर्तव्य स्थितीचा अधिकारी असं होऊ शकत नाही. ही अकर्तव्य स्थिती कोणाकडे आहे? अकर्तव्य स्थिती कोणाकडे आहे? तर ती जीवाकडे. प्रत्येक जीवानं कर्तव्य करत राहावं, पण कर्तव्य करताना मी म्हणू नये. तसं मी जरी असलो तरी तुका म्हणे लाभ कर्तव्या नावी शिवपद जीवे वर्णन केलंय. ममाई वंशो जीवलोके जीवभूत सनातन मनस्यष्टानि इंद्रियाणि प्रकृती स्थानी कर्षेती. अशी प्रकृती, अशी स्थिती जीवाला प्राप्त व्हावी या करता तुका म्हणे लाभ अकर्तव्या नावी शिवपद जीवे भोगे देईल. या ठिकाणी माझी वेळ संपलेली आहे. 15 मिनिटं जास्त घेतली, तुमची माफी मागतो. 1 मिनिटात ज्ञानेश्वर माऊली भजन, 1 मिनिटात चाल, आणि त्याच्यानंतर जे विठ्ठल कार्यकर्ते नियोजन सांगतील आणि मग पंगत भजन. तुम्हाला काय घरी जाऊन स्वयंपाक करायचं नाही, दर्दम करा. 7 ते 9 कीर्तन इथं 7 ते 8 आहे, म्हणजे अजून चांगलं केलं तुमच्यासाठी, म्हणजे मोठा दम भारी झाला. ज्ञानेश्वर साडे
दोन मिनिटं कोणी जागा सोडू नका, जास्त वेळ घेणार नाही, मलाही भूक लागली. भगवान परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहातील आजचा हा चतुर्थ दिवस आणि चतुर्थ दिवसाची ज्यांनी गोड अशी चिंतनरूपी सेवा, विद्वत्तापूर्वक चिंतनरूपी सेवा आपल्यासमोर सादर केली, मांडली, आदरणीय वंदनीय हरिभक्तपरायण गोविंद महाराज गोरे. खरंच विद्वत्तापूर्ण कीर्तन झालं बरं का. मी सांगून जाईल, विद्वान वेगळा आणि ज्ञानी वेगळा. जो अवघडातलं सोपं करून सांगतो तो विद्वान आहे, आणि जो सोप्यातलं अवघड सांगतो तो ज्ञानी बरं का. विद्वत्तापूर्व कीर्तन बाबांचं झालं. सर्वांनी जोरात टाळ्यांच्या गजरात बाबांचं स्वागत करायचं. गोड असं चिंतन बाबांचं या ठिकाणी झालं. आपल्या या अखंड हरिनाम सप्ताहाचे आजचे जे काही अन्नदाते आहे, समस्त पाचवे प्रहारेकरी, त्या पाचव्या प्रहारेकऱ्यांपैकी कुणीतरी एक प्रतिनिधी स्टेजवरती येईल, त्यांचा सन्मान महाराजांच्या हस्ते होणार आहे. आणि आज ज्यांनी संतपूजन घेतलेलं आहे श्री ज्ञानेश्वर वामनराव पागेरे, त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यायचे आणि महाराजांचा सन्मान करायचा आहे. श्री ज्ञानेश्वर वामनराव पागेरे तसेच समस्त पाचवे प्रहारेकरी, त्यांच्या वतीने कुणीतरी एक जणांनी यायचं आहे. या कुणीतरी या 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 कुणीतरी या. प्रहारेकऱ्यांचा महाराजांच्या वतीने या ठिकाणी छोटासा सन्मान होतोय, तोही आजच्या अन्नदात्याने स्वीकारावा ही विनंती. महाराजांचा या ठिकाणी सन्मान होतो.